हे हेल्मेट असलं की माझी स्पीड 80 राहते. मी एक चुकी केली की हे गॉगल ग्लास आणले. द गुड थिंग इज 0चे 20,000 प्लस किलोमीटर्स कंप्लीट झाले. तो एक साईडला डोंगर, एक साईडला पाणी. आणि तिला म्हणलेस की एवढा यावा की मी ओला हो. आणि लोक खूप छानसे खूप 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 छान लुक देतात लोक. सो हॅलो मित्रांनो, खूप दिवसानंतर ब्लॉग बनवत आहे आज मी चाललो आहे गावी, माझ्या घरी. सो क्राईम पडा स्ट्रगल इज रिअल मित्रांनो. रायडिंग गिअर. सो मम्मीला आणि पप्पांना सरप्राईज आहे, कारण मी हे आणखी घरी दाखवलं नाही आहे हे सर्व घेतलेल्या गोष्टी. सो हॅलो, आता हे सर्व घातलंय मी, बट सर्वात रिअल स्ट्रगल आहे ते हे घातल्यानंतर खाली उतरायचं, कारण माझ्या बिल्डिंग जुनी आहे आणि हिला लिफ्ट नाही आहे. सो शूज घालून जेव्हा मी खाली उतरतो ना, तेव्हा नकोच होत. लाईक सी बेंड होतच नाही. आता हे हेल्मेटमध्ये ग्लोव्ज वगैरे आहेत, ते खाली जाऊन बाईकवरती मी माझं लगेज पॅक करेन, तेव्हा मी हेल्मेट आणि ग्लोव्ज घालेल. खूप दिवसानंतर ब्लॉग शूट करतो. पहिले हिंदी मराठी मिक्स असायची, बट मी आता ठरवलं की फक्त मराठीच बोलेल, कारण महाराष्ट्रात राहतो मी. जय महाराष्ट्र. फायनली उतरलो. 3 फ्लोअर्स खाली उतरायचे, सर्व हे घालून. लुक खूप चांगला वाटतोय आणि फर्स्ट टाईम घातलं, त्यामुळे मला खूप एक्साइटमेंट आहे घरी जायची आणि घरच्यांना दाखवायची. ते याचा आवाज पण खूप मस्त येतो. आणि मित्रांनो, ह्या तिन्ही गाड्या माझ्याच आहेत. पुण्यात आलो तेव्हा एकही गाडी नव्हती माझ्याकडे आणि आज 3 आहेत. सो मी खूप लकी मानतो स्वतःला आणि देवाची कृपा मानतो की देवाने मला खूप 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 काही दिलं. आता लगेच मानतो मी, पण आता कॅमेरा पकडायला कोणीच नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, कॅमेरा पण ट्रायपॉड पण नाही आहे, मी विसरलो वरती. आणि आता एवढं सर्व घालून मी ट्रायपॉड आणायला नाही जाते. कोल्ड स्टार्ट होते. मी लगेच सध्या पाठीवरच घेतलं आहे. हे सर्व घातल्यानंतर गरम तर खूप होतं, बट मला डीमार्टमध्ये जायचं आहे आणि थोडंसं तिथे काम आहे. डीमार्टमधून मला काही गोष्टी घ्यायच्यात घरी जाण्यासाठी. तर मी आता या सर्व अवसरामध्ये डीमार्टमध्ये जाणार आहे आणि लोक रिॲक्शन देतील, पण मला रेकॉर्ड नाही करता येणार. ठीक आहे, बघूयात काय होतं आहे. आता डायरेक्ट डीमार्ट जातो, तिथे ते सामान घेतो, ते बॅगमध्ये टाकतो आणि नंतर लगेज पिक करतो आणि डायरेक्ट आपण गावी. बूम. आज मित्रांनो मी तुम्हाला माझ्या गावचा रस्ता दाखवेल. पहिला किलोमीटर 0 करायचे, हे जे मी प्रत्येक राईडला करतो. आणि दुसरं फ्यूलअप करायचं. सो चलो. आणि मी तुम्हाला सांगेल पण की माझी टोटल राईड किती किलोमीटरची झाली आणि माझे बाईकने ॲव्हरेज किती दिलं हे पण सांगेल मी. ओके, सो चला. डीमार्टमध्ये पार्किंगमध्ये आलो आहे. आय एम नॉट गोना टेक द स्टेअर्स बिकॉज शूजमुळे नाही होत सर ना. सो फर्स्ट टाईम लिफ्ट घेतो इथे मी. आलो डीमार्टमध्ये. ते पण असं आडून आवाज येतो की नाही, बट आलो आहे डीमार्टमध्ये आणि ते पण असं लोक बघत आहेत. आय एम लिटल बिट नर्वस बिकॉज मी आउटफिट वेगळं घालून आलो आहे. ठीक आहे, त्यांना काय माहिती किती महाग आहे. फाइनली शॉपिंग ख़त्म. ये रेनकोट लिया है, अभी ये लाइन में खड़ा रहूँगा. नो ऑफेंस बट डियर लेडीज़, my purse is so much expensive than yours. Oh, will go. Now I have taken a small break of coffee at Engineer Chai, क्योंकि लगेज वो डीमार्ट के पार्किंग में ठीक से बांध नहीं पाया. ओ फक, मी मराठीत करणार होतो. सो मी एक छोटासा ब्रेक घेतला आहे. कॉफी ब्रेक बोलू शकता इंजिनियर्स कॅफेला. हे नवले ब्रिजच्या पुढे. आणि हे लगेज व्यवस्थित काय बांधलं नव्हतं तिथे, सो मी आता व्यवस्थित बांधतो आहे. आणि हां, द गुड थिंग इज 0चे 20,000 प्लस किलोमीटर्स कंप्लीट झालेत. लेट्स चीअर्स टू दॅट. सी 20,102 किलोमीटर्स दिस जर्नी. चलो कॉफी पितो, लगेज व्यवस्थित करतो आणि नंतर डायरेक्ट निघतो. एव्हरीथिंग हॅज सेट. बाईक
मैंने भी गियर अप कर लिया, बस एक हात बचा है ग्लव्स पहनने का. आय डोंट नो आवाज येतोय की नाही. फ्यूल अपची काही गरज नाही वाटत आहे. हे निघणार तर नाही आहे. पावसाचं वातावरण आहे, बट आता पाऊस नाही लागला तर मी व्हिडिओ शूट करेल हायवेचे. अदरवाईज मग डायरेक्ट जिथे पाऊस संपेल तिथून मग सुरू करेल व्हिडिओ शूट करणं. चलो गणपती बाप्पा मोरया. यो गाइस, राइड इज गोइंग सो फार अँड सो गुड. किती किलोमीटर कंप्लीट केले आहेत? 49 किलोमीटर्स कंप्लीट केले. 49 किलोमीटर्स नंतर पुणे बँगलोर हायवेला पंढरपूरसाठी लेफ्ट आहे. हा स्ट्रेट रोड जातो. आपला बँगलोर कोल्हापूर हा हायवे आहे. इकडे पाठीमागे मुंबई आणि पुढे या साईडला बँगलोर कोल्हापूर वगैरे तो हायवे. सो इथून मला लेफ्ट घ्यायचं आहे. हे शिरवळचा नाका आहे. इथून लेफ्ट घेतलं की पंढरपूरसाठी रोड जातो. So ride is going so far and so good. I am enjoying the ride as well. मजा येते पूर्ण प्रॉपर गिअरअपमध्ये चालवायला. आणि लोक खूप छानसे खूप छान लुक देतात लोक. फ्रॉम बस, एस टी महामंडळ, देन स्प्लेंडर, देन एक्सपल्स, हा प्रवास. आणि घरी जाताना कधी चष्मा असायचा, कधी फक्त रुमाल असायचा तोंडावरती, आणि आज प्रॉपर रायडिंग गिअर्समध्ये घरी चाललो आहे. कधी कधी बोललेल्या गोष्टी खऱ्या होतात. जसं की मी बोललो होतो एकदा की 2024मध्ये एका डायरीमध्ये मला लिहून ठेवलं होतं की मी माझे सर्व 2025मध्ये रायडिंग गिअर्स कंप्लीट घेईन. आणि आज देवाने कृपा केली आणि आहेत माझ्याकडे सर्व गिअर्स आहेत. तो खूप मजा येते राईड करायला. फुल गिअर असले की वेगळाच कॉन्फिडन्स येतो. बघ हा टँकर ठोकला असतं या गाड्यांना. हो, इथे थांबणं खूप मुश्किल आहे. चला डायरेक्ट आता निघतो. आता वीर धरण येईल तिथे थांबेल डायरेक्ट. आणि मध्ये जे रस्त्याचे व्हिडिओज असतील ते तुम्हाला शूट करून दाखवेल. बाय. I have taken a small break at here and you can see zero. काय मस्त वाटते. आणि एक साईडला डोंगर, एक साईडला पाणी. हा मस्त. लेट्स ईट वडापाव विथ द व्ह्यू. And that's the cafe. Selfie point. तिकडे गाडी थांबली आहे. काय सेक्सी वाटते गाडी. हे इन्व्हेस्टमेंट वर्थ इट आहे. आय जस्ट हॅड अ वडापाव अँड आता पाण्यामध्ये जातो. थोडासा फोटोशूट आणि सनसेटचा थोडा वेळ थांबलो तर सनसेट पण बघायला मिळेल.
सो ते पाहिलं की मग थंबनेलसाठी व्हिडिओ पण थंबनेल पण मिळून जाईल. जस्ट डन विथ द फोटोशूट अँड थंबनेल. सो आता हे एन्जॉय करतो थोडा वेळ आणि त्यानंतर निघूयात आपण. खूप छान वाटतं आहे गिअर्स घातल्यावर. आणि हे जो आवाज आहे तो अरे वा, एक मिनटं. आहा, हा आवाज. टाइमलॅप्स रेकॉर्ड करू का? नको, एवढा वेळ नाही. जर का मी इथे जास्त वेळ थांबलो तर मला रात्र होईल आणि रात्र झाले की मी व्लॉग शूट नाही करू शकणार. तसंही शूट नाही करू शकणार आहे कारण जाता जाता रात्र होणारच आहे. हे लगेज परत एकदा निघलं यार. ठीक यार, आता याला परत बांधतो. पाऊस येऊन गेलाय. बट मी एक चुकी केली की हे गॉगल ग्लास आणले. याच्यामुळे काहीच दिसत नाही आहे राव. विजिबिलिटी खूप अशी ब्राईटनेस कमी झाला आहे. असा एक्सपिरियन्स येतो, त्यातूनच माणूस शिकतो. बघू, नेक्स्ट टाइम लक्षात ठेवेल. एक्झॉरचं हेल्मेट आणेल, प्रॉपर टुरिंगवालं. हेल्मेट नाही घेऊन येणार सगळीकडे. पण मजा येते. राईड इज गोईंग सो फार अँड सो गुड. हेल्मेटवरती पाऊस पडून गेलेला दिसतो मला. सर्व गिअर्स घातल्यामुळे काही दिसत नाही आहे की पाऊस किती येतो आहे किती नाही. अनटिल अँड अनलेस की एवढा यावा की मी ओला हो, तेव्हाच मला कळेल की पाऊस पडतो आहे. कारण ग्लव्जमुळे हाताला पण पाणी लागत नाही आहे आणि तोंडावरती पण पाणी येत नाही आहे. आणि गाडीची काही अशी हालत आहे. एवढी खराब नाही झाली आहे बाईक, बट ठीक आहे. हां, आता मी आहे लोणंदच्या पुढे, फलटणच्या अलीकडे. मी मधाच आहे. तो पावसामुळे आणि जरासा रोड स्लिपरी झाला ना खूप, आणि आपले नॉबी आहेत, नॉबी टायर. सो रिस्क नाही घ्यायची आहे मला उगाचच फोन काढून रेकॉर्ड करायचा. उगाचच गाडी स्लिप वगैरे झाली कारण डायरेक्ट ब्रेकिंग. आणि सिंगल रोड आहे, 1 वे 2 वे एकच आहे, याच्यामध्येच आहे येणं जाणं. सो त्यामुळे हे बघा असे. सो त्यामुळे कोण नाही, भले आणखी एका ठिकाणी थांबेल रेन लायनर घालण्यासाठी, तेव्हा मी शूट करेल. बट आत्ता पॉसिबल नाही आहे. सो प्लीज घ्या समजून. बाय. सो आय हॅव टेकन अ स्मॉल ब्रेक फॉर वॉटर. तहान लागली होती, किडनी बेल्ट काढला, ठेवला इथे. आता पोटाला बरं वाटतं आहे. सो फार सो गुड राईड चालू आहे. अँड या गिअर्स पण घालून घेतो कारण खूप खराब होत आहे शूज आणि पॅन्ट. सो 60 किलोमीटर्स राहिलं आहे, बट घालूनच घेतो कारण उगाचच नको आहे टाईप. सो घालून घेतो. रेकॉर्ड नाही करू शकतो रेन गिअर घालताना, बट काही असं झालं आहे, वाईट वाटतं आहे कारण आजच मी काढले होते गिअर्स आणि एवढे खराब झाले. जाऊ दे, धुवून टाकू, एवढं काय. रेड गिअर घालून आता डायरेक्ट निघतो. गिअर्स घातलं तर पावसाचं काही टेन्शन नाही. दारावर घरी जाऊ शकतो. जस्ट रिपीट करतो, निघतो. म्हणजे पाठीमागे मागे काही नसल्यामुळे पूर्ण कचरा किंवा पाणी याच्यावर उडतं आहे. तर ठीक आहे, कोई ना. बाय बाय. डन विथ द फ्यूल. टोटल आला 973, 9.27 लिटर. Cool. I guess 158 kilometers. I have taken the first fuel break. अरे एक डंडी कम क्यों आ रहा है? मैंने तो फुल किया है, बट कोई ना. सो फार सो गुड. अभी 5 किलोमीटर राहिलं फक्त घर. आफ्टर फ्यूल अप द फर्स्ट थिंग मी जे करतो ते ट्रिप टू 0 करतो. म्हणजे टँक टू टँक ती ट्रिप टू कॅरी होते. आणि जी ट्रिप 1 आहे
ती जे डेली रिसिट होते म्हणजे डेलीचं किती किलोमीटर झालं आणि ट्रिप टू टँक कॅरी होते म्हणजे मला समजतं की किती चाललं. आणि अगोदर मी बघितलं तेव्हा 312 किलोमीटर्स चालली होती गाडी पाठीमागच्या टँकमध्ये. सो ठीक आहे, मला 300चं एका 9 लिटरमध्ये 300 किलोमीटर चालते माझी गाडी ऑन ॲन ॲव्हरेज. बाय सायनिंग ऑफ, रोहित गुंडिक. बाय, थँक्यू फॉर वॉचिंग टिल हिअर. अँड आता ब्लॉग करायची इच्छा नाही आहे कारण मी खूप थकलो आहे, पावसाने खूप हे केलं. आणि दुसरी गोष्ट, हा चष्मा असाच तो चालवायला लागली गाडी कारण मला इथे लावला की काहीच दिसत नव्हतं. आणि पूर्ण मोठे मोठे ट्रक होते, त्यांचे पूर्ण धूळ, कचरा, पाणी, सर्व ड्रॉपलेट माझ्या डोळ्यावरती लागले. सो हे हेल्मेट असलं की माझी स्पीड 80 राहते. एक्झॉरचं असेल दुसरंवालं प्रॉपर टुरिंगवालं तर माझी स्पीड 110 राहते. बट याच्यामध्ये एवढी स्पीड कॅरी करणं शक्य नाही. थँक्यू सो मच गाईज फॉर वॉचिंग माय व्लॉग टिल हिअर. अँड इफ यू आर न्यू देन प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. बोलायला कसं तरी वाटतं बट ठीक आहे, चला आता यूट्यूबला थोडं सिरियसली घ्यायला सुरू करतो कारण करू शकतो मी क्रिएट कॉन्टेंट, तर का मागे राहू, बरोबर. चलो बाय, राईट सेफ गाईज.